सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लखनौहून मुंबईच्या दिशेने स्कॉर्पिओतून 1.5 कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारात अडवत वाहनातील 1.5 कोटी रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। घडलेल्या घटनेनंतर तालुका पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत अवघे 3 दिवसातच सुरतच्या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 42 लाख रुपये जप्त केले। यात स्कॉर्पिओ वाहनात जाणाऱ्या चालकानेच त्याच्या सहकाऱ्यांना टीप दिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। त्यामुळे पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय। या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे। अवघ्या 3 दिवसातच गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांनी तालुका पोलिसांचं कौतुक केलंय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 5/7/25 रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली होती। पुरमेपाडा गावाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून जवळपास 8 गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर चाकूचा धाक टाकून उडवून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास 1,50,00,000 असं त्या गाडीतली कॅश जबरीने लूट करून म्हणजे दरोडा घालून चोरून नेली होती। या गुन्ह्याचा तत्काळ तपासात तालुका पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली। या तपासामध्ये आतापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास 42 लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि अवघ्या 90 तासात हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे। तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे। अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तगत करणे आणि आरोपी अटक करणे अद्याप बाकी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी होऊ याची मला खात्री आहे। या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे DPO श्री बांबळे सर, त्याच्यानंतर ॲडिशनल SP काळे सर आणि SP साहेब श्रीकांत धिवरे सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते। त्याच्या मार्गदर्शनानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 3 टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या 90 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघड करून त्याच्यातले 4 मुख्य आरोपी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल पैसे जसेच्या तसे हस्तगत केलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।